लाडकी बहीण योजना बघा, जर तुम्हाला 2100 रुपयाचा पुढचा हप्ता हवा असेल तर सर्व महिलांना तातडीची सूचना आलेली आहे। हे जर दोन तुमच्याकडे कागदपत्र असतील, ते व्यवस्थित जोडलेले असतील तरच तुम्हाला पुढचा 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। 2100 रुपये मिळणार आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईंना 2100 रुपये हवे आहेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। लक्षात घ्या, तुम्हाला एकदम महत्त्वाची बातमी, ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी मी सांगणार आहे। जर हे तुमचे दोन कागदपत्र व्यवस्थित असतील, जोडलेले असतील तरच तुम्हाला पुढचा हप्ता 2100 रुपये भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की जर हे दोन कागदपत्र तुमच्या फॉर्मला जर अटॅच केलेले नसतील आणि ते व्यवस्थित दिसत नसतील तर तुम्हाला तुमचा फॉर्म कॅन्सल होणार आहे, रिजेक्ट होणार आहे आणि तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। तर लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय आणि आतापर्यंत तुम्हाला कितवा हप्ता मिळालाय ते पण एकदा सांगायचंय। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक चेक करायची आहे, सगळ्यांनी लवकरात लवकर एक गोष्ट चेक करायची आहे, ती आज तुम्ही सगळ्यात लवकर चेक करायचे, तुमचा रिमार्क काय आहे। जर तुमचा रिमार्क जर विलेज लेवलला पेंडिंग स्वरूपाचा असेल तर तुम्हाला काळजी करायची आहे। हो, तुम्हाला एक गोष्ट चेक करायची आहे, जर तुम्हाला डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्हल आलं असेल काळजी करू नका। त्यावेळेस बघा, तुम्हाला मी मागे पण व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, तीच आता ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे, चेक करायचंय। लाडक्या ताईंनो, बघा, तुम्हाला 2100 रुपये पुढचा हप्ता जर हवा असेल तर लवकरात लवकर एक गोष्ट चेक करायची। लक्षात घ्या, विलेज लेवलला, वार्ड लेवलला जर पेंडिंग असेल तर तुमचे डॉक्युमेंट अजून व्हेरीफाय झालेले नाहीत। लक्षात घ्या, निवडणुकीच्या अगोदर सर्वांना लवकरात लवकर डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्हल भेटलं होतं आणि पैसे हप्ते तुमच्या अकाउंटला आले होते, पण त्यावेळेस सर्व अडचणी दूर न करता, सगळे फॉर्मची छाननी न करता पैसे तुमच्या अकाउंटला आले होते, कारण वेळ कमी होता, निवडणुका होत्या आणि आचारसंहिता लागणार होती। जवळजवळ 2,30,00,000 फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत। त्याच्यामध्ये एवढ्या फॉर्मची छाननी करणं वेळेच्या अभावी त्या ठिकाणी टाळलं होतं आणि सर्वांना पैसे भेटले होते। तर आता नवीन लाडक्या बहिणींसाठी एक नवीन सूचना आलेली आहे, तातडीची सूचना आलेली आहे। लक्षात घ्या, तुमची आता फॉर्मची छाननी एकदम वेगाने आणि काटेकोरपणे पार पाडली जाणार आहे। ज्या ताईंना या ठिकाणी पेंडिंग होतं, लक्षात घ्या, अप्रूव्हल आलं नाही, अजून पण पेंडिंग दिसत असेल, त्या ताईंचे फॉर्म परत चेक होणार आहेत। बघा, लाडका दादा तुम्हाला ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात आणि ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या तुम्हाला मी सांगत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, लवकरात लवकर एक गोष्ट चेक करायची, ज्या ताईंनी पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यामध्ये फॉर्म भरले होते त्यांना या ठिकाणी अशा स्वरूपाचं पेंडिंगचं ऑप्शन आलं आहे का? जर पेंडिंगचं ऑप्शन तुम्हाला अजून आलं असेल तर एक गोष्ट करायची, तुमच्या डॉक्युमेंट्स, दोन कागदपत्र मी जे सांगणार आहे ते महत्त्वाचे कागदपत्र चेक करायचे आहेत। जर ते कागदपत्र तुमचे व्यवस्थित असतील तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी पुढचे लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहेत। 2100 रुपये तुम्हाला जर चालू ठेवायचे असतील तर व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, मी काय सांगतो ते समजून घ्यायचंय। या ठिकाणी टाइमपासचे व्हिडिओ आपण बनवत नाहीत, ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, ज्या गोष्टी खऱ्या असतात त्याच गोष्टी तुम्हाला सांगत असतो। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंचं लक्ष आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। लक्षात घ्या, तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता कायमस्वरूपी चालू राहायचा असेल तर ह्या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या, चालू करायच्या आहेत। त्या म्हणजे सगळ्यात पहिलं कागदपत्र, डॉक्युमेंट सांगतोय तुम्हाला, लक्षात घ्या, कागदपत्र। सर्व ताई इकडे लक्ष देत आहेत का? मी संध्याकाळी आज एकदा लेक्चर घेणार आहे, मला 2-3 दिवस झाला वेळ भेटला नाही, ऑफिसच्या कामामुळे मला वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे संध्याकाळचं लेक्चर मला करता आलं नाही, पण आज संध्याकाळी 7 वाजता मी लेक्चर घेणार आहे आणि तुमच्या सगळ्यांना विचारणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी आता कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय, लक्षात घ्या, जर ह्या गोष्टी तुम्ही कंप्लीट केल्या तरच तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार आहे। मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, तातडीची सूचना आलेली आहे आणि तुमचे डोळे उघडणं, तुम्हाला समजून सांगणं, तुम्हाला मार्गदर्शन करणं हेच माझं कर्तव्य आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या,
चेक तुम्हाला काय करायचे, सगळ्यात पहिलं चेक करायचे तुम्हाला हे अप्रुव्हल आलेलं होतं ते पेंडिंग अजून पण दिसत आहे का, विलेज लेवलला पेंडिंग असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला परत रिसबमिटचं बटन आलं तर लवकरात लवकर काळजी घ्यायची। आणि जर या ठिकाणी रिजेक्ट आलं, या ठिकाणी जर आता पेंडिंग होतं पहिलं, पेंडिंगच्या ऐवजी रिजेक्ट आलं, तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, लाडक्या बहिणीमधून तुम्हाला बाद केलं आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या, ह्या गोष्टी चेक करणं खूप गरजेचं आहे। कोण कोण चेक करणार आहे, जीव तोडून तुम्हाला सांगतोय। बरेच मला अशा कमेंट्स येतात की सर एवढा तुम्ही जीव तोडू का सांगतात, एवढ्या मोठ्याने का सांगतात, एवढा तुम्ही काळजी करून का सांगता, तेच सांगायचा प्रयत्न करतोय। लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे, तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, तुम्हाला तुमचे पैसे मिळावेत म्हणून मी ही धडपड करत आहे। त्यामुळे मी जशी धडपड करत आहे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी सांगण्याची, तर तुम्ही पण एक गोष्ट चेक करायचे, तुमचं हे स्टेटस चेक करायचे। डिस्ट्रिक्ट लेवलला सगळ्यांचं अप्रुव्हल आलतं, पैसे पण सगळ्याला आलते, काही काळजी करायची गरज नाही। त्यावेळेस निवडणुका होत्या म्हणून पटपट सगळ्यांना अप्रुव्हल येऊन गेलं होतं आणि पैसे पण येऊन गेले होते। पण आता पुढच्या या ठिकाणी सूचना आलेल्या आहेत, जर या ठिकाणी विलेज लेवलला पेंडिंग असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। जर ज्या ताईंचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी विलेज लेवलला पेंडिंग असेल तर त्या ठिकाणी टेन्शन घेऊ नका, पण त्या ठिकाणी रिजेक्ट आलं किंवा रिसबमिटचं बटन आलं किंवा या ठिकाणी रिव्ह्यूचं बटन आलं तर ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। तुम्हाला विलेज लेवलला काय काय दिसतंय, तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला या ठिकाणी विलेज लेवलला पेंडिंग दिसतंय का, रिजेक्ट दिसतंय का, रिव्ह्यू दिसतंय, काय दिसतंय मला एकदा कमेंट बॉक्समध्ये पट 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 सांगायचंय। कारण की जर तुम्हाला रिसबमिट आता इथं आलं तर लक्षात घ्या काय काय कारण असू शकतात। तर तुम्ही एक ते एक डॉक्युमेंट जे जोडलेले आहेत, कोणते कोणते डॉक्युमेंट जोडलेले आहेत, जर तुम्ही रेशन कार्डचं डॉक्युमेंट जोडलेलं आहे पण रेशन कार्डच्या डॉक्युमेंट जोडताना त्या जर क्लिअर नसतील, परत सांगतोय लाडक्या ताईंनो, तुम्ही म्हणत असाल की सर मी डॉक्युमेंट जोडलं होतं, त्यांनी आता बघा न्यूजपेपरला पण तुम्हाला दाखवतो, जर तुम्ही ती डॉक्युमेंट क्लिअर स्वरूपात दिली नाही, क्लिअर म्हणजे काय, वाचण्या योग्य नसेल किंवा तिथं समजत नसेल की तुम्ही डॉक्युमेंट काय होतं, झेरॉक्स मशीनवर तुम्ही ठेवता किंवा ते हलतं त्याच्यामुळे ब्लर होतं, त्याच्यामुळे जर दिसत नसेल तरी पण तुमची डॉक्युमेंट गृहीत धरली जाणार नाही। कागदपत्र सांगतोय बघा, लक्षात घ्या, तुमचे जे उत्पन्नाचे कागदपत्र कोणते आहेत, हिरवं ते काय केशरी रेशन कार्ड असेल तुमचं, पिवळं रेशन कार्ड असेल किंवा तुमचं 2.5 लाखाचा उत्पन्नाचा दाखला असेल, या तिन्ही गोष्टीचे तुम्हाला एकदम दिसेल अशी स्पष्ट स्वरूपाची झेरॉक्स डॉक्युमेंट स्कॅन करून जोडायची आहे। जर तुम्हाला या ठिकाणी रिसबमिटचं बटन आलं तर, आणि पेंडिंग मध्ये रिव्ह्यू मध्ये गेलं असेल काही काळजी करू नका। जर तुम्हाला रिजेक्टचं बटन आलं तर त्या ठिकाणी काय करायचं ते मी पुन्हा नंतर तुम्हाला सांगेलच। पण आता लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यात अगोदर चेक करायचं आहे ते म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट जोडले आहेत ते क्लिअर स्वरूपाचे जोडले आहेत का, स्पष्ट स्वरूपात सगळ्या गोष्टी दिसत आहेत का। स्पष्ट स्वरूपात सगळ्या गोष्टी दिसत असतील काळजी करायची गरज नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं बँक अकाउंट जे जोडले तुम्ही, बँक अकाउंट त्याचं जे पासबुकाची जी तुम्ही फोटो काढलाय ते सगळं क्लिअर स्वरूपात आहे का, ते पण तुम्हाला चेक करायचं आहे। जर क्लिअर स्वरूपात तुम्हाला दिसत नसेल, स्पष्ट स्वरूपात सगळं वाचण्यासारखं नसेल तरी पण तुम्हाला काळजी करावी लागणार आहे। जर तुमचं स्पष्टपणे सगळं बँकचं डिटेल्स सगळं दिसत आहे, पासबुक सगळं दिसत आहे, काळजी करायची गरज नाही। ह्या दोन गोष्टी तुम्हाला, हे दोन कागदपत्र खूप महत्वाचे आहेत। एक ते तुमचे उत्पन्नाचे दाखले आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची बँकची पासबुकची फोटो, जे डॉक्युमेंट जोडले आहेत ते सगळं क्लिअर स्वरूपात असेल तर आणि तरच तुमचे या ठिकाणी तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार आहे। मोठी तातडीची सूचना वरून आलेली आहे, तुम्हाला सांगणं हे माझं कर्तव्य होतं। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात त्या सांगत असतो। आणि लाडक्या ताईंनो, टेन्शन घेऊ नका, मुख्यमंत्री पदाचे थोडंफार या ठिकाणी राजकीय कारण चालू असल्यामुळे 2-3 दिवस लेट होत आहे। कारण की आता बघा, तुम्हाला तर सगळ्या गोष्टी माहिती, मी सांगायची गरज नाहीये। मुख्यमंत्री पद कुणाला जरी भेटलं तरी लाडक्या बहिणींना महायुतीनेच निवडून दिलेलं आहे, महायुतीचं सरकार आले, त्याच्यामुळे कोणी जरी मुख्यमंत्री झालं तरी लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे आणि तुम्हाला पैसे पण भेटणार आहेत। वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितलंय, आम्ही लाडकी बहीण योजना बंद करून देणार नाहीयेत, बंद पाडणार नाहीयेत, उलट 1,500
2100 रुपये तुम्हाला भेटणार. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, सगळ्यांना 2100 रुपये हवे असतील तर तुमचं नाव एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमचं हे स्टेटस काय दिसतंय एकदा पटपट. एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, सर्वांनी एक कमेंट्स करायचे. मी जीव तोडतोड तुम्हाला एवढं सांगतोय, त्याचं एकमेव कारण आहे तुमचं हातात चुका होऊन देऊ नका. चुका जर झाल्या तुमच्या तर तुम्हाला परत पैसे भेटणार नाहीत. बाकीच्या ताईंना पैसे भेटतील, शेजारी पाजाऱ्याला पैसे भेटतील, तुम्हाला पैसे भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी लावून चेक करायचे, हे स्टेटस जाऊन चेक करायचं आहे. तुमचं पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे का, डॉक्युमेंट क्लिअर आहेत का, या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कोण कोण कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहे मला एकदा सांगा. सगळ्या ताईंकडून अपेक्षा ठेवतोय, सगळ्या ताईंच्या कमेंट्स यायला पाहिजेत. एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, प्रत्येक ताईची कमेंट पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, नाव टाकायचे, स्टेटस काय ते दिसतंय ते सांगायचे. पटपट सगळ्यांनी कमेंट करा आणि लाईक करा. एवढं तुमच्यासाठी मेहनत घेत आहे. सर्वांनी लाईक केल्याशिवाय जायचं नाही. सर्वांनी एक लाईक करायचंय, दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. संध्याकाळी भेटू, संध्याकाळी 7 वाजता. सगळ्यांचे प्रश्न उत्तर मी बघणार आहे, सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचणार आहे. संध्याकाळी 7 वाजता भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.